ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 50वा वाढदिवस आहे आणि सचिननं आपल्या वयाचं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि त्याच निमित्तानं सांगली जिल्ह्यातल्या औंधी गावामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं सचिनचा वाढदिवस आहे तो साजरा केला जातोय। वाढदिवस साजरा म्हणण्यापेक्षा इथं सण आहे तो साजरा केला जातोय, कारण संपूर्ण गाव या निमित्तानं वाढदिवस करण्याच्या निमित्तानं घराच्या बाहेर पडलेला आहे। दारामध्ये गुढ्या उभारण्यात आलेल्या आहेत, पालखी या ठिकाणी मिरवणूक निघते आणि या पालखीमध्ये सचिनचा पुतळा आहे तो बसवण्यात आलेला आहे। म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक दारासमोर आल्यानंतर सगळ्या सुवासिनी आहेत ते सचिनला अशा पद्धतीनं औक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे संपूर्ण गाव ते या सणामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण आपल्याला माहित आहे की सचिन तेंडुलकर जरी सगळे सचिनला सचिन तेंडुलकर म्हणत असले तरी आपण तेंडल्या याच नावानं ओळखत असतो किंवा आपल्या जवळचा माणूस म्हणून एकेरी भाषेत उल्लेख करत असतो आणि म्हणूनच प्रत्येकाच्या डोक्यावर जर आपण बघितलं तर तेंडल्या नावाची टोपी या ठिकाणी पाहायला मिळते। या गावामध्ये वाढदिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे याच गावामध्ये तेंडल्या नावाचा चित्रपट आहे तो बनलेला आहे आणि म्हणूनच संपूर्ण गाव या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले। सचिन, नचिकेत आणि चैतन्य त्यांना पहिल्यांदा विनंती करतो की या कटोकचं अनावरण करावं पहिलं। सगळेजणांनी साजरा केला, त्यामुळे आता कोणाची वाट बघायची, तिकडे तिकडे तेंडल्याची हवा। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या वयाचं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि याच निमित्ताने वाढदिवस नाही तर सण साजरा केला जातोय सांगलीतल्या औंधी या गावामध्ये। सर काय नेमकं हे आम्ही बघतोय, काय वाढदिवस करताय, सण करताय, काय करताय? अरे आम्ही पुणेकर असतो ना, ते एक चहा पाजून वाढदिवस साजरा करतोय। औंढीच्या लोकांनी घरदार गहाण ठेवून $2.25 कोटी सिनेमा बनवून सचिनला 5 वर्षापूर्वी अर्पण केलेला आहे, त्याचं सेलिब्रेशन आता इकडे चालू आहे। काय 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 पाहायला मिळतं या ठिकाणी? अरे असा सण मी बघितलेला नाही, कारण सचिनचा वाढदिवस हा सणाचा सारखा साजरा करतोय, तू त्याचा अनुभव घेतोयस मित्रा। घरासमोर सारवलं गेलेलं आहे, मस्तपैकी विविधतेने नटलेल्या रांगोळ्या घातलेल्या आहेत, घराभोवती बॅटच्या गुड्या उभारल्या गेलेल्या आहेत। इतकंच नाही, जे लेझिम खेळत आहेत त्या महिलासुद्धा क्रिकेटच्या शॉटचं लेझिम खेळत आहेत। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, सणाचा उत्साह, छान कपडे घालून लोक आलेत। घराघरामध्ये आज गोड बनणार आहे, फक्त आम्ही नंतर सचिनला एक वेगळा नैवेद्य दाखवणार आहोत। हां, कारण आपण बघितलं सचिनचा पुतळा आहे त्या ठिकाणी बसवलेला आहे, सगळे औक्षण करतायत, काय म्हणजे हे सगळं वातावरण अगदी उत्साहाचं आहे। प्रेम आहे रे मित्रा, प्रेम आहे हे सचिन बद्दलचं। पुतळा सुद्धा लोकल माणसांनी बनवला आहे, पालखीमध्ये त्याला ठेवला, ॲक्च्युली तो आपल्या मनामनात बसलेला आहे आणि त्यामुळे आज या सेलिब्रेशनमध्ये लोकांचा सहभाग आहे। मी वाढदिवस खूप त्याचे साजरे केले, एकत्र जीवन सुद्धा साजरा केला, पण जी मजा या गावातल्या मातीमध्ये आहे ती मजा बाकी ठिकाणी नाही। आणि एक तुम्हाला सांगतो, थोडासा धीर धर। सचिननी जसं विकेटवरती धीर धरला ना, तसं या पोरांनी अडचणीच्या काळात विकेटवरती धीर धरलाय। थोडासा धीर धर, कारण एक मोठी घोषणा आपण करणार आहोत, मोठी घोषणा। हां, आज सचिन इथं असता तर खूप हरवून गेला असता, प्रचंड प्रमाणात गालातल्या गालात हसला असता, थोडासा लाजला सुद्धा असता, कारण त्याला हे प्रेम अपेक्षित नाहीये। अपेक्षित नाही आहे कशा अर्थाने की गावाकडची लोक त्याच्याकडे या नजरेने बघतात, प्रेरणेचा स्रोत म्हणून बघतात, याच्यामध्ये खरी मजा आहे। त्यामुळे आता आपण पुढच्या सेलिब्रेशनला जाऊया, पण त्याच्या अगोदर वाजवा रे वाजवा। तर आपण बघितलं की या ठिकाणी सगळे ही तेंडल्या टीम आहे ती अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी डान्स करताना पाहायला मिळते आणि सचिनचा वाढदिवस अशा पद्धतीने कधीही सचिनचा वाढदिवस साजरा झाला नसेल असं मत देखील या ठिकाणी व्यक्त केलं जातं। कॅमेरामन निलेश शिवाय सह विजय केसरकर, एबीपी माझा, औंधी, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।